अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 28 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रात्री झोपेतच मयुरी खूप रडत होती. तिने बहुतेक भयानक स्वप्न पाहिलं असावं. अर्जुन उठला आणि लाईट लावली. मयू, ए मयू असं म्हणून तिला हलवून उठवलं. इतक्या थंड वातावरणातही ती घामानं डबडबलेली होती. त्यानं तिला उठवलं तसं ती दचकून जागी झाली आणि पुन्हा घाबरून त्याला मिठी मारली. तो तिला खूप प्रेमानं थोपटत होता. त्याला माहीत होतं की ती का इतकी घाबरली होती आणि तिला समजावता समजावता त्याच्याच डोळ्यात अश्रू जमा झाले. खूप मोठी चूक झाली होती त्याची. ती हळवी आहे हे माहीत असूनही त्यानं असं नको करायला पाहिजे होतं असं त्याला वाटलं. इतर कोणतीही चेष्टा सहन केली असती तिने, पण तो तिला सोडून जाईल हे ती सहन करणार नव्हती. खूपच हळवी होती ती, म्हणूनच तो तिला खूप जपायचा. त्याला टोकाचा विरोध करणं तिला जमत नसायचं. मोठ्यानं तर ती कधीच बोलत नव्हती. खूप गोड होती ती. त्याच्याशी लग्न झाल्यापासून त्याच्या संगतीत राहून थोडीफार चावट बोलायला शिकली होती, तेही फक्त त्याच्यासमोर. बाहेर कुठंही ती अशी असभ्य वागत नव्हती आणि नेहमीच त्यालाही कोणाशी असभ्य वागू नये म्हणून शिकवत असायची. अशी त्याची फुलासारखी कोमल बायको, लाजाळूच्या झाडासारखी लाजाळू. लग्नाला 2 वर्ष झाली तरी तिचं लाजणं काही कमी होत नव्हतं. म्हणूनच ती खूप खूप आवडायची त्याला. उगाच त्यानं तिला इतके प्रयत्न करून मिळवली नव्हती. फक्त ती सुंदर होती म्हणून नाही, तर तिचं मन खूप सुंदर होतं. बघणाऱ्याला वाटायचं की इतकं काय आहे तिच्यात असं, जो अर्जुन तिच्यावर इतकं प्रेम करतो. कित्येक मुलींनासुद्धा हाच प्रश्न पडायचा, आम्ही तिच्यापेक्षा कितीतरी सुंदर आहोत, मग आम्हाला का नाही त्यानं पसंत केलं. इतर कोणाला कशाला, स्वतः मयुरीलासुद्धा पण हाच प्रश्न पडायचा की इतकं काय आहे माझ्यात, जे अर्जुन माझ्यावर जीवापड प्रेम करतो. पण या सगळ्यांना तिची वरवरची सुंदरता दिसत होती, पण मयुरीची खरी सुंदरता त्यांना दिसत नव्हती. कारण ती पाहायची असेल तर त्यासाठी त्यांना फक्त अर्जुनच्या नजरेतून तिला पाहावं लागेल ना. फक्त त्यालाच ती सुंदर दिसत होती. तो तिच्याशी मनाने इतका एकरूप होऊन गेला होता की त्याला तिच्या सर्व वेदना, तिच्या मनातलं सगळं कळत होतं. तीही उघड्या पुस्तकासारखी होती. सगळं त्याच्याशी बोलत होती, पण तोंडाने नाही. तोंडाने जास्त बोललं की वाद होतात, म्हणून ती कधी डोळ्यांनी तर कधी ओठांनी संवाद साधत होती. तिनं कधीच काही राखून ठेवलं नाही. तो भटक डोक्याचा तर ती तितकीच शांत होती. त्याला आता तिला हृदयाच्या आत, खूप आतल्या कप्प्यात लपवून ठेवावी वाटत होती. तो नेहमीच म्हणायचा की मी तिला पळवून आणली, मी तिला मिळवली, पण ती आधीपासून त्याचीच होती. अगदी तिचा जन्म झाल्यापासून. कारण जन्मोजन्मीच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात आणि तिचा जन्म त्याच्यासाठीच झाला होता. आणि त्याचं मन यावेळीही गुणगुणत होतं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, तुझे जमी पे बुलाया गया है मेरे लिए. मग त्यानं तिला हळूवार थोपटत झोपवली आणि तो तिच्याकडे तसाच एकटक पाहत बसला. सकाळ सकाळी तिला जाग आली. आता तिच्या वेदना खूप कमी झाल्या होत्या, हाताच्याही, मनाच्याही आणि पोटाच्याही. मस्त फ्रेश होऊन किचनमध्ये गेली आणि त्याच्या आवडीचं थालीपीठ बनवलं. 2 दिवसांनी ती किचनमध्ये गेली होती आणि मग ती पुन्हा बेडरूममध्ये गेली तर तो अजूनही झोपलेलाच होता आणि म्हणाली, अहो अर्जुनराव उठा की. तरीही तो उठला नाही. मग तिने त्याच्या केसांची एक बड त्याच्या कानात हळूच हलवली आणि त्याला गुदगुल्या झाल्या. तसं त्याने तिला पकडली आणि जवळ घेतली. का गं, झोपू दे की. काय इतकी झोप आली आहे आज? रात्री कुठे गेला होता की काय गोंधळ घालायला? गप ग मयू, झोपू दे मला. अहो नाश्ता बनवला आहे मी, तोही तुमच्या आवडीचा. खातो परत, आधी झोपू दे. तो अजूनही झोपेतच होता. तुम्ही हल्ली व्यायाम पण करत नाही हां? आधी कसे रोज न चुकता व्यायाम करायचात. आधी रात्री वेळेवर झोपायची सवय होती ना, त्यामुळे वेळेत जाग यायची. आता तू आल्यापासून माझं सगळं घड्याळच चुकलं आहे. रोज जागरण, मग गोंधळ आणि झोपायला उशीर. तू झोपूच देत नाहीस रात्रभर. रात्रभर मला काम लावतेस असं तो चावटपणे म्हणाला आणि ती लाजत म्हणाली, इश्य, मी का लावेन तुम्हाला काम? माझी मी समर्थ आहे करायला. हो का, मग लग्न का केलंस? तुझं काम तुला जमत होतं तर, असं तो म्हणाला आणि ती आणखीन लाजायला लागली. बरं बरं उठा आता असं म्हणून ती उठली आणि बाथरूममध्ये गेली आणि मोठ्याने ओरडली,
तसा तो दचकून जागा झाला आणि पळतच बाथरूममध्ये गेला. आता काय झालं कुणास ठाऊक. तो बाथरूममध्ये गेला तसा तिने शॉवर ऑन केला. तो पूर्ण भिजला आणि ती खूप हसायला लागली. अहो अर्जुनराव, गेली का झोप, असं म्हणून हसू लागली. तशी त्यानं तिला पकडली आणि जवळ घेतली. मी नाही, नको नको, असं ती ओरडत होती. का गं, आता काय झालं? अहो मी आंघोळ केली आहे. मग माझ्यासोबत अजून एकदा कर, असं म्हणून त्यानं त्याच्या बळकट हाताचा विळखा तिला घातला. दोघेही पाण्याखाली चिंब भिजून गेले होते. तो तिच्या डोळ्यात एकटक पाहत होता आणि तिची नजर खाली झुकली होती. तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात होते, त्याचे हात तिच्या कमरेवर. साडी पूर्ण भिजून गेली होती आणि तिच्या शरीराला घट्ट चिकटली. त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीरात आग पसरायला सुरुवात झाली आणि त्याने त्याचा मोर्चा तिच्या ओठांकडे वळवला आणि इतक्यात तिला बाथरूमच्या खिडकीतून ती बाई येताना दिसली. ती त्यांच्याच घरी येत होती. अहो सोडा ना. आता नाही सोडणार. असं काय करता, ती यायला लागली आहे आपल्याकडे. कोणती? तीच बाई. मग येऊ दे की. तिला आत घ्यायचं की नाही हे आपण ठरवायचं. अहो पण तिला काय वाटेल? आता आपण काय सार्वजनिक बाथरूममध्ये आहोत का? प्रायव्हेट नवरा, प्रायव्हेट बायको आणि प्रायव्हेट बाथरूम आहे ना. वेडाबाई, तिला कसं कळेल आपण काय करतोय ते? पण जाऊ द्या ना. नाही दार उघडलं तर कसं वाटेल? आणि तू इथून गेलीस तर मला काय वाटेल? स्वारींनी असा पेच निर्माण केला होता की काय करावं तिला कळत नव्हतं. इतक्यात बेल वाजली. आता काय करायचं? अगं आपण घरात आहोत, चोरी केल्यासारखं काय घाबरतेस? अहो पण ती वाट बघते ना. बघू दे की, तिला कुठं लढायला जायचं आहे? रिकाम टेकडीच आहे ती नुसती. बघेल तेव्हा दुसऱ्याच्या घरीच असते. राहू दे उभा, नाहीतर जाऊ दे परत. तू जायचं नाहीस म्हणजे नाहीस. आता तर अर्जुन तिला मुद्दामच सोडत नव्हता, नाहीतर ही कुळी तिला लगेच आत घेईल आणि सकाळ सकाळी डोक्याला कटकट करीत बसेल ती आणि मूड जाईल सगळा. मग थोड्या वेळाने ती जाताना दिसली आणि त्यानं तिला सोडलं. मग तिनं पुन्हा कपडे बदलून नाश्ता दिला. मयू, मी दुपारी येतो काम आवरून, मग आपण निघूयात, चालेल ना? हो. तोपर्यंत तू तयार राहा, असं म्हणून तो गेला. दुपारी ती छान तयार झाली होती. फक्त गजरा राहिला होता आणि अर्जुनराव तो न सांगता आणणार म्हणून ती गालात हसली. स्वारींना सांगायची काहीच गरज लागत नाही. मयुरीला त्याच्याकडे काहीच मागावं लागत नाही. सगळं कसं न मागता मिळतं तिला. अगदी प्रेमही, तेही ओसंडून वाहीपर्यंत. पण तो अजूनही आला नाही. अर्धा तास झाला त्याचा फोन येऊन, निघालो आहे म्हणून. मग तिने आणखीन वाट पाहून फोन लावला तर तोही त्यानं घेतला नाही. तिला आता खूप काळजी वाटत होती. मग जरा वेळाने गाडीचा आवाज आला. स्वारी चिडलेली दिसत होती. का हो, काय झालं? आता का चिडला आहात? किती मूर्ख असतात ना काही जण. कोण? आणि झालंय काय सांगा ना. अगं तुझ्यासाठी गजरा घेत होतो, तो घेतला आणि गाडीकडे गेलो. गाडी सुरू करणार इतक्यात एक छोटं 1.5-2 वर्षाचं बाळ दिसलं मला. तेही गाडीच्या चाकाखाली खेळत होतं. अरे बापरे. मग मी त्याला उचलून घेतलं आणि ते कोणाचं आहे हे पाहिलं तर तिथंच पलीकडं एक बाई होती. ती त्याची आई होती. मस्तपैकी मैत्रिणींशी गप्पा मारत होती. पॅन्ट शर्ट घातला होता आणि हसत खिदळत होती. तिला आपलं बाळ हात सोडून गेलंय याचंही भान नाही. मग काय झालं? मी त्या बाळाला घेऊन गाडीत बसलो. अहो तुम्ही असं का केलं? त्याच्या आईकडे द्यायचं ना. तिला किती काळजी वाटली असेल बिचारीला. तूही एक नंबरची बावळट आहेस. का, आता मी काय केलं? तिनं गाल फुगवून विचारलं. अगं त्या बिचारीला काळजी वाटायचा काय संबंध, जर तिला बाळ हरवलं याचं भानच नसेल तर? अय्या हो की, असं ती म्हणाली. मग पुढे? मग तब्बल 15 मिनिटांनी तिची शोधाशोध सुरू झाली. तोपर्यंत ते बाळ तुमच्याकडे कसं राहिलं? रडलं नाही? कशाला रडेल? छान खाऊ दिला होता त्याला मी. आणि जरा रडायला लागला की शिट्टी वाजवून गाणं म्हणत होतो. लगेच खुदकन गोड गोड हसायचं. छान होतं ते, अगदी तुझ्यासारखं. गुटगुटीत, गोरं तेजस्वी डोळे, बाळसेदार. आणि त्यानं तिला त्याचे फोटो दाखवले. गाडीत बसून त्याने फोटो काढले होते. खरंच खूप छान आहे असं ती म्हणाली. ए मयू, आपलं बाळ पण मला असंच हवं आहे एकदम तुझ्यासारखं, असं म्हणून त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं. ईश्य, ते काय माझ्या हातात आहे का? पण मला तुमच्यासारखं हवं आहे बाळ. आणि दोघांसारखंही नाही झालं तर? तो म्हणाला. आणि दोघांसारखं झालं तर? असं ती म्हणाली आणि हसायला लागली. अहो मग पुढं काय झालं? मग काय, तिला थोडी फिरू दिली, शोधू दिली, रडू दिलं. काय हो तुम्ही पण असं करतात का? मग पुन्हा तिने असं केलंच नाही पाहिजे. तिला धडा शिकवायला नको? ही स्वारींची अर्जुन स्टाईल. धडा शिकवणं, खोड मोडणं यात एक नंबर. तुम्ही कायम सगळ्यांना शिकवतच असता ना. नक्की तुमचे स्टुडंट आहे तरी किती?
तसा जो चुकीचा वागेल तो माझा स्टुडंटच असतो. हां, पण प्रत्येकाचा विषय मात्र वेगळा असतो बरं का. जसा तुझा विषय वेगळा आहे ना, तो विषय मी दुसऱ्या कोणालाही शिकवत नाही हां, नको काळजी करूस, तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. आणि मयुरी लाजत गालातल्या गालात हसायला लागली. मग पुढे काय झालं? मग काय, तोपर्यंत तिने तिच्या नवऱ्याला फोन केला. मग मी त्या बाळाला घेऊन खाली उतरलो. तिने माझ्याकडे बाळ पाहिलं आणि ती धावतच आली. माझ्याकडून बाळ हिसकावून घ्यायला लागली. मी ते तिला देत नव्हतो. इतका वेळ तुम्ही का घेऊन बसलात माझ्या बाळाला? मी किती घाबरले होते माहीत आहे का तुम्हाला? आधी जर त्याला व्यवस्थित धरून ठेवलं असतं तर घाबरायची काय गरज होती, असं अर्जुन म्हणाला. 15 मिनटं आपलं बाळ आपल्याजवळ नाही याची साधी कल्पनाही येऊ नये एका आईला. किती बिझी होता तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी गप्पा मारण्यात. ते तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही माझं बाळ सापडूनही ते मला आणून दिलं नाही. तुम्हीच त्याला किडनॅप केलं असा मी आरोप करू शकते तुमच्यावर. उलट तीच मला शिकवत होती. खूपच आगाऊ होती ती. काय ते कपडे घातले होते, जीन्स आणि पॅन्ट, टी शर्ट. अशी असते का आई? तिनं आरडाओरडा करून 4 माणसं गोळा केली. इतक्यात तिचा नवराही आला. घाबराघुबरा झाला होता तोही, बाळ हरवलं म्हटल्यावर. मग मी त्या बाळाला त्याच्या बाबाच्या स्वाधीन केलं. तुम्हाला लाज नाही वाटत असं वागताना, असं ती रागात म्हणाली. जर ते बाळ माझ्या किंवा इतर कोणाच्याही गाडीखाली आलं असतं आणि त्याचं चिंधड्या चिंधड्या झालेलं कोवळं शरीर तुम्हाला पाहायला मिळालं असतं तर तुम्हाला काय वाटलं असतं? लाज वाटली असती का अभिमान वाटला असता स्वतःचा? अर्जुन असा म्हणाला आणि ती बाई गप्प बसली, ओशाळली आणि निघून गेली. तिच्या नवऱ्याने मात्र थँक्यू म्हणून आभार मानले त्याचे. म्हणून उशीर झाला. खरंच हो, तुम्ही पाहिलं नसतं तर त्या बाळाला काय झालं असतं? या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला आहे. आता तू नको करत बसू तो विचार. जिनं करायला हवा ती करेल. चल, उशीर होतोय. आणि त्याने तिच्या केसात गजरा माळला आणि त्या गजऱ्याचा दीर्घ श्वास घेऊन छाती भरून सुगंध घेतला. तिला तसाच पाठीमागून घट्ट मिठी मारून बसला आणि तो भान हरवून गेला. तिने वाट पाहिली की आता तरी तो तिला सोडेल, पण स्वारी काही स्वतःहून सोडायला तयार नव्हती. ती गोड गोड गालात हसली आणि ती हळूच म्हणाली, अहो अर्जुनराव, आता नाही का होत उशीर? आणि तो हट्ट करत म्हणाला, मयुराणी, नाही गेलं तर चालणार नाही का गं? असंच मोगऱ्याचा सुगंध घेत बसावंसं वाटत आहे. तिकडे नाही गेलो तर फॅक्टरीत तर जावंच लागेल ना. तेही आहेच. त्यापेक्षा साखरपुड्याला जाऊ. निदान 2-4 सुंदर, सेक्सी, हॉट मुली तरी डोळे भरून पाहायला मिळतील आणि डोळेही सुकावतील. आणि तिने तसा तिचा कोपर त्याच्या पोटात मारला आणि तो पळून घराच्या बाहेर गेला.